जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण मागील काही दिवसापासून दासबोधामध्ये काय सांगितलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मला त्या ओव्यांचा जो अर्थ समजत आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्या पूर्ण जीवनाचं सारच आपल्याला सांगितलेलं आहे. आपण यामधील दशक पहिला, त्यामधला समास पहिला, ग्रंथारंभ, मंगलाचरण पाहत आहोत. त्यामधील काही ओव्यांचं निरूपण अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता आज आपण पुढील काही ओव्या पाहणार आहोत. पुढील ओव्यांमध्ये असं म्हटलं आहे, मायद्वाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिला असे. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. ऐसे बहुधा निरूपिले, ग्रंथागर्भीचे बोलिले, जिते अवघेची अनुवादले, नवचे की कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रतीती शास्त्रे सहित. या ओव्यांचा अर्थात निरूपण मला जेवढं सांगण्यासारखं आहे किंवा दासबोधामध्ये जसं सांगितलं आहे तसं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या यामध्ये ते म्हणतात आहे मायेद्वाचे लक्षण, म्हणजेच मायेच्या उत्पत्तीचे लक्षण. मायेची उत्पत्ती कशी झाली, त्याची लक्षणं काय, तसंच पंचभूतांची लक्षणं कोणती आहेत, पंचमहाभूतं आपल्याला माहीत आहेत, त्यांची लक्षणं कोणती आहेत, आणि कर्ता कोण हे लक्षणं, या सृष्टीचा कर्ता कोण आहे, ही सृष्टी कोणी घडवली, ते या दासबोधामध्ये सांगण्याचा लक्षण कोणते हे सांगण्याचा यामध्ये वर्णन या दासबोधामध्ये केलेलं आहे. सृष्टीचा कर्ता कोण आहे, मायेची उत्पत्तीचे लक्षणं कोणते आहेत, तसंच पंचमहाभूतांची लक्षणं कोणती आहेत हे या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात नाना किंत निवारिले. तसेच अनेक, किंत म्हणजे शंका, अनेक दासबोधामध्ये अनेक शंकांचे निवारण केलेले आहे. अनेक विकल्पांचे, अनेक भ्रमांचे म्हणजे चुकीच्या समजुतीचे निवारण इथे केलेले आहे. नाना संशय छेदिले. तसेच जे काही नाना विविध संशय असतात, एकमेकांबद्दल संशय कशा प्रकारे उत्पन्न होतात, त्या संशयाचा सुद्धा छेदून काढला आहे. त्या संशयाला सुद्धा त्यांनी कशा प्रकारे दूर करावं हे या दासबोधामध्ये सांगितलं आहे. त्याचप्रमाणे नाना आशंका फेडिले. ज्या कोणत्या शंका असतील, आक्षेप असतील, त्या नाना प्रश्नांना समाधानकारक उत्तरे या दासबोधामध्ये दिलेली आहेत. अनेक शंका असतात मनुष्याला, त्या शंकांचं निवारण कशा प्रकारे होईल हे या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात ऐसे बहुधा निरूपले, ग्रंथ गर्भीचे बोलिले, ते अवघेची अनुवादिले, नवची की कदा. मग या दासबोधाची रचना कशी आहे तर अनेक विषयांचे विवेचन, भरपूर विषय जगामध्ये जीवन जगत असताना अनेक समस्या, अनेक संकटे येत असतात, त्या सर्व विषयांचे निराकरण, विवेचन या दासबोधामध्ये केले आहे. या ग्रंथाच्या अंतरंगामध्ये सगळेच्या सगळं सुरुवातीस सांगणं शक्य झालेले नाही आहे. त्यामुळे या दासबोध जो आहे 20 दशकामध्ये विभागलेला आहे आणि त्या 20 दशकामध्ये प्रत्येक विषयांचं निरूपण केलेलं आहे. पुढे ते म्हणतात नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रतीती शास्त्रे सहित. ते म्हणतात दासबोधामध्ये लिहिण्यात घेतलेले जे आधारस्तंभ आहेत, दासबोध कशाच्या आधारे लिहिले आहे तर यामध्ये उपनिषदाचा आधार घेतलेला आहे, ब्रह्मसूत्रांचा आधार घेतलेला आहे, वेदांचा आधार घेतलेला आहे, शास्त्रप्रतीची बरोबरच प्रामुख्याने आत्मप्रतीतीचाच म्हणजे स्वानुभवाचाच आधार, खरा आधार येथे घेतलेला आहे. कशाचा घेतलेला आहे, उपनिषदे, वेद. परंतु ते म्हणतात की अनुभव म्हणजे स्वतःचा अनुभव यामध्ये जास्त महत्त्वाचा आहे. हे दासबोधाचे जे दशक 20 आहेत, त्या 20 दशकांमध्ये प्रत्येक समास सांगितलेला आहे. त्या प्रत्येक समासामध्ये वेगवेगळे विषय सांगितलेले आहेत. आपण दशक पहिला समास पाहत आहोत. आज आपण या 5 ओव्यांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दासबोधामध्ये कशाचं शंकांचं निरसन केलेलं आहे.
कशा प्रकारच्या आशंका कमी करण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण या दशकामध्ये हळूहळू आपल्याला दासबोधामध्ये समजण्यास उलगडण्यास सोपे जाईल. मला जेवढं समजत आहे तेवढा मी तुमच्या पुढे थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याकडून एवढा मोठा दासबोध वाचणं होत नाही, तर माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे निदान आपणाला दासबोधामध्ये काय आहे हे समजण्यास नक्कीच मदत होईल अशी मला आशा आहे. तुम्ही मला जी साथ देताय त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.